राज्यातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे, भाजपच हे शेतकरी विरोधी आहे हा आमचा दावा आहे, तो खरा उतरतो आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना पहिलेच एकीकडे ओला दुष्काळ एकीकडे कोरडा दुष्काळ ही परिस्थिती असताना अजूनही राज्यामध्ये दुष्काळ जाहीर न करणं, जो शेतीचा माल निघालेला आहे त्याला अजूनही केंद्र राज्य सरकारने सुरू केलेले नाही। दिवाळी सुरू झालेली आहे, शेतकऱ्याची दिवाळी अंधारात करून राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार आनंद व्यक्त करते आहे, त्याचा निषेध आम्ही करतो आहे। अशा अनेक मागण्या घेऊन आज आमचं एक मोठा शेतकरी मोर्चा भंडाऱ्यामध्ये आज आहे आणि राज्यामध्ये विविध जिल्ह्यात विविध तालुक्यामध्ये आमचे आंदोलन चालूच आहे। पण हे गेंड्याच्या कातडीपेक्षा जाड झालेलं आणि बधीर झालेलं हे जे सरकार आहे, या सरकारचा आता जनतेने धिक्कार करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आम्ही सरकारला जागा करण्यासाठी पुन्हा आज माझ्या नेतृत्वाखाली भंडाऱ्यामध्ये मोर्चा करतो आहे। तुम्हासे ते पोरगा संगत लग्न होते की ते पोरगी संगत लग्न होते की नाही की कळणार की ज्यादा काय भी योजना करू नका। तुमचे हॉरोस्कोप देखून आम्ही समजा सांगते, जावा ॲस्ट्रोट ॲप डाउनलोड करा, तुमचे पहिलून कॉल फ्री पावा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची भूमिका आहे ती सरसकट प्रमाणपत्र जे देतात त्याला विरोध करतायत। काल शाब्दिक हे झालं मंत्रिमंडळ बैठकीत असं कळतं। राज्याचं कॅबिनेट असो की देशातलं कॅबिनेट असो, हे जनतेसाठी सगळ्यांना न्याय देण्यासाठी निर्णय घेणारा असतो, पण महाराष्ट्रातलं सरकार या मंत्र्यामध्येच एकमत नाही। एक भाषा बोलतो, दुसरा दुसरी भाषा बोलतो आहे। हा जो या पद्धतीचं जे चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराला मातीमोल करण्याचा पाप जे राज्यातलं सरकार करते आहे त्याचं हे दर्शन आहे। कशासाठी दिखावा करायचा? चुकीचं होत असेल तर ह्या मंत्र्यांनी त्या कॅबिनेटमध्ये राहायचं कशाला? राजीनामे देऊन मोकळे व्हा ना। पण दाखवायचं चित्र वेगळं, दिखावापण करणं, हे जे काही चित्र आज महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे। आणि एक गोष्ट आहे की सरकार सातत्यानं सांगते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही। मग आता हे नेमकं सरकार काय करते आहे? परवा पण सर्वपक्षीय जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही काँग्रेसच्या वतीनं सांगितलं की सरकारने मराठा आरक्षणाची भूमिका असेल, धनगर आरक्षणाची भूमिका असेल, जे आश्वासन देऊन तुम्ही सत्तेत आलात ते एकदा स्पष्ट केलं पाहिजे। तुमच्या मनात काय ते राज्याच्या जनतेला कळू द्या। हे राज्य जे जळते आहे, हे राज्य जळल्याने किती मोठं नुकसान होते आहे याचं या सरकारला काळजी नसेल, पण महाराष्ट्र जळतो आहे त्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात या सरकारच्या विरोधात किती तीव्रता ते राग आहे हे आपल्याला पाहायला मिळतच आहे। पण आज जी काही परिस्थिती आहे ही स्पष्टता न करणं, लोकांमध्ये आपसामध्ये ओबीसी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस अदर अशा पद्धतीचा वाद निर्माण करून जे मूळ प्रश्न महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न जे आहेत विशेष करून त्याच्यामध्ये सरकारने कंत्राटी आम्ही भरती रद्द केली अशा पद्धतीचं भीमघोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागच्या काळात केली। पण त्या नवीन भरती काय करणार, कशी करणार? आज राज्यामध्ये 50 लाख विद्यार्थी जे सातत्यानं अभ्यासाची तयारी करतात आहेत, पोलीस भरती असेल याच्यामध्ये ते तयारी करतात, दिवस रात्र मेहनत करतात आहे, त्यांची ओव्हरहेड झाल्यानंतर तुम्ही नोकऱ्या देणार आहेत का? राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये म्हणजे आरोग्य आणि शिक्षण सारख्या विभागात आपण पाहिलं जवळपास 2.5 लाख पदं खाली आहेत। आरोग्य आणि शिक्षण हे महत्त्वाचं एक जबाबदारी सरकारची जाते। आरोग्य आणि शिक्षण हे जनतेला दिलंच पाहिजे, पण राज्यातलं सरकार या दोन्ही विभागातल्या जागा भरत नाही। अशा अनेक विभागात आपण पाहिलं तर ही परिस्थिती आज आहे आणि म्हणून हे सरकार नालायक आणि बधीर झालेलं सरकार आहे। यांना आता लोकच रस्त्यावर येऊन यांना जागा दाखवेल अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केलेलं आहे, त्याच्यात एक व्हिडिओ ट्विट केला आहे। येरवाडा येथील कैद्यांना पोलिसांच्या गाडीतून घेऊन जाताना पॉकेट वाटप असतानाचा तो व्हिडिओ आहे। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेप घेतलाय की त्यांचं लक्ष नाही। यात नवीन अंधाऱ्यांनी काय चुकीचं सांगितलंय? आपण एक ड्रग माफिया
ललित पाटील सरकार त्याला कसं ससून हॉस्पिटलमध्ये 5 स्टार व्यवस्था दिल्या गेल्यात, कशा त्याच्या मैत्रिणीला भेटवायला दिलात, त्याला कसं विदेश पर्यटन करायला लावलं एका आरोपीला, हे आपण पाहतोच आहे. तर राज्यामध्ये माफियांचं राज्य आहे, गुन्हेगारांचं राज्य आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे. नुसतं येरवड्यातलंच नाही तर प्रत्येक जेलमध्ये जे कोणी यांचे बगलबच्चे त्या ठिकाणी बसले असतील त्यांच्यासाठी 5 स्टार सुविधा आहेत. हे फक्त येरवड्यापुरतंच नाही. आणि म्हणून याचं सिटिंग जस्टिसच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून ही सगळी चौकशी होण्याची गरज आहे. आणि माननीय हायकोर्टाने आणि आम्ही मागच्या वेळेसही तुम्हाला सांगितलं होतं की जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये, जसे ललित पाटलाला ज्या पद्धतीनं व्यवस्था पुरवल्या गेल्या होत्या, असे किती लोक आहेत की त्यांना माननीय न्यायालयाने सजा दिली आणि त्यांना दवाखान्यामध्ये 5 स्टार व्यवस्था दिल्यात, असे किती लोक आहेत याची पण माहिती सरकारने द्यावी. पण सरकार त्याच्यावर बोलत नाही. म्हणजेच हे गुन्हेगाराला पाठिंबा देणारं, माफियांना पाठिंबा देणारं राज्यातलं भाजप प्रणित एडियाचं सरकार आहे, हे स्पष्ट होत आहे. आपल्या बिहारमध्ये नितीश कुमारांनी जो पुढाकार घेतला 65% वाढवून आणि केंद्र सरकारला त्याचा प्रस्तावही दिला, महाराष्ट्रात याच्यासाठी पुढाकार घेणार आरक्षणासाठी? मूळ प्रश्न आपल्याला लक्षात असेल की BJPचं जातीनिहाय जनगणनेला विरोध आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीब जात आहे हे सांगून एक देशाच्या आरक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा एक त्यांनी सूचकता दिलेली आहे. गरीब आणि श्रीमंत देशामध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी निर्माण भाजपने केलेलीच आहे आणि मुठभर लोकांना श्रीमंत केलेलं आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. आरक्षण व्यवस्था भाजपला संपायची आहे आणि म्हणून आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं सांगतात आहे, तुम्ही ओबीसीचे प्रधानमंत्री आहेत असं तुम्ही सांगतात आहे. परवा पण कालच त्यांनी भाषणामध्ये त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये सांगितलं की बहनों भाइयों, मैं ओबीसी का था, आपने मुझे 2 टर्म बहुमत में आपका प्यार मिल रहा है. पण ओबीसीलाच संपवून टाकलं ना. ओबीसीचे असतेच तुम्ही तर हे जातीनिहाय जनगणनेचं पहिले पुढाकार आपण घेतला असतात, पण तुम्ही ते करणार नाही. कारण की भाजपचा जो खरा अजेंडा आहे तो गरीब आणि श्रीमंताची जी व्यवस्था आहे आणि जो काल सर्व पुन्हा आला त्याच्यामध्ये देशामध्ये गरिबांची प्रमाण वाढलेलं आहे. सरकार लपवते आकडे सगळे हे आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून हा जो नितीश कुमार साहेबांनी ज्या पद्धतीनं बिहारमध्ये जी जनगणना करून त्या लेवलवर, पण त्या राज्याच्या जनगणनेला, कारण की आपण पाहिलं की हे राष्ट्रीय जनगणना व्हायला पाहिजे, पण राष्ट्रीय जनगणना केली जात नाही. म्हणून नितीश कुमारजींनी ते आपल्या राज्यात केलं आणि त्या पद्धतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला, पण त्याला ते मान्यता देणार नाही. ही तुम्हाला वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगतो. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर आज सुनावणी आहे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर? याला काय बोलावं. आता जो खेळखंडोबा झालेला आहे आणि जे भाजपचे 2 महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत ईडी आणि CBI, हा सगळ्यात त्यांचा चमत्कार आहे. किती दिवस खेळखंडोबा करायचा, आता कांडाऊन सुरू झालं. फरवरीला लोकसभेच्या आचारसंहिता लागतील आणि तसे भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. हे तिथपर्यंत खेळ चालत राहणार आहे. आणि हा खेळ कुठल्या, कारण हे लोकशाहीला मारक लोक आहेत, लोकशाहीचा खून करणारी भाजप मानसिकता आहे. त्यामुळे हा सगळा खेळखंडोबा आपण पाहिलं की मुख्य निवडणूक आयोगाच्या नियुक्तीमध्येही ज्या पद्धतीचा निर्णय एकतर्फी करून आपल्या पद्धतीनं मुख्य निवडणूक आयोगाला नेमणं, ही जी काही आता आपण व्यवस्था नरेंद्र मोदीच्या सरकारची पाहिलेली आहे, तर त्याच्यात निर्णय काय येणार आहेत त्याच्यावर आत्ता चर्चा करण्याची गरज नाही. निर्णय ठरलेच असतील. संजय, भंडारामध्ये आपण पुढच्या काळात मात्र धान खरेदी केंद्र अद्याप गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये सुरू झालेले, दरवर्षीचा तो रडगाणा आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. तेच मी सांगितलं की आता परवाचं म्हणजे आता गेल्या 5-7 दिवसाच्या पहिले 3 मंत्री त्याच्यामध्ये, विशेष करून छगन भुजबळजी असतील, विजय गावित असतील आणि एक बाबा आत्राम होते, तसे मंत्री होते. तर आम्ही पण होतो त्या मीटिंगला आणि तिथं निर्णय झालेत की आम्ही चालू करतो. आणि तिकडे मोठे मोठे पेपरमध्ये राष्ट्रीय काही नेते आहेत आमच्या जिल्ह्यात, त्यांनी पण त्या ठिकाणी सांगितलं की माझ्यामुळे चालू होत आहे. मग आता चालू का नाही झालं? म्हणजे मुठभर व्यापाऱ्यांसाठी ही सगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे. आम्ही आमच्या सरकारमध्ये 700 रुपये बोनस दिला, आता हे तर बोनस पण देत नाही.
सांगायचं तात्पर्य असं की धान उत्पादक शेतकऱ्यांना समूळ नष्ट करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे, केंद्र सरकारने घेतलेली आहे. नरेंद्र मोदीजी छत्तीसगडमध्ये जाऊन सांगतात की आम्ही 3100 रुपये समर्थन मूल्य जाहीर करू. अरे ते देशाचे प्रधानमंत्री आहे, तर तुम्ही देशाच्या शेतकऱ्यांना 3100 रुपये द्या ना. आता तर 2140 रुपये आहे. म्हणून ज्या पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांचा खेळखंडोबा करण्याचा मानस भाजपने केलेला आहे, यांचा भाजपचा आता खेळखंडोबा करायचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. 5 राज्यों में चुनाव हो रहे, प्रधानमंत्री बार बार कांग्रेस के ऊपर ही अटैक करते हैं. क्या मराठीकडून टाकू एकदम. हां, मग उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आज आगामी निवडणुकीसंदर्भात. हा एक प्रश्न. आणि 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट झाली लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात. काँग्रेस त्याच्यात आम्ही तिघही होतो. परवा आम्ही यशवंत प्रतिष्ठानला तिघही होतो. दुसऱ्या दिवशी ते बसले. आता आम्ही 5 राज्याच्या निवडणुका असल्यामुळे आम्ही सगळे त्या कामात लागलेलो आहोत. त्याच्यामुळे दोघं सहजतेने भेटले असतील, कारण की त्या दिवशी यशवंत प्रतिष्ठानला मी, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आम्ही तिघही होतो. त्याच्यावर थोडी चर्चा झालेल्या आहे. मंत्र्यांनी समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये असं मुख्यमंत्री आणि DCM फडणवीस यांनी सुनावलं आपल्या मंत्र्यांना कालच्या काळात, असं कळतं. आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री आणि 2 DCM मराठा आरक्षणाच्या प्रेस कॉन्फरन्स घ्यायला आले. ते काय बोलले ते सूचक आहे. आपल्याला बोलायचं करायचं काहीच नाही. हे तसं मंत्र्यांचं आहे. अहो, तुम्ही तेढ निर्माण करणारे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर काढत का नाही? तुम्ही काय हेडमास्टर झालात? राज्याच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला संपुष्टात आणायचं, वाद निर्माण करायचा 2 समाजामध्ये आणि त्याच्यावर आपलं राजकारण करायचं, राजकारणाच्या पोळ्या शेकायच्या, हे समजा मंत्रिमंडळात चालत असेल तर मुख्यमंत्र्याला अधिकार आहेत ना मंत्रिमंडळातून काढायचा. पण या पद्धतीनं बोलायचंच फक्त, करायचं काहीच नाही. हे मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्या प्रेसच्या समोर सांगितलेलं आहे. त्यामुळे या लोकांचं हे सगळं ते दाखवू नका आणि लोकांना छापूही नका. म्हणजे आम्ही परवा सांगत होतो की आता तर पहिले विकते आणि मग लिहिते अशी परिस्थिती झाली. आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज राज्यात आहे भयावह आहे आणि चिंतेचा विषय महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी या सरकारमुळे निर्माण झाला. अजितदादा यावेळेस जाणार नाहीत. दिवाळीचा कार्यक्रम असतो पवार कुटुंबांचा, डेंग्यूमुळे, आजारपणामुळे. मला माहिती नाही त्यांच्या पारिवारिक कार्यक्रमाबद्दल काय बोलतो. वो 5 राज्यों में चुनाव हो रहे, प्रधानमंत्री कांग्रेस पे अटैक करते बार बार. क्या 10 साल का हिसाब जनता को देना चाहिए. 10 साल में तुमने देश को कितना बेचा उसका हिसाब दो. अदानी से तुम्हारा नाता क्या है उन लोगों को बुलाओ. पार्लियामेंट में तो बोलते नहीं आप. तो मोदी जी कांग्रेस क्या है, कांग्रेस अब जनता को पता चल गई है. कांग्रेस ने ये देश को आगे बढ़ाया, कांग्रेस के सिवा रास्ता दूसरा कुछ नहीं. ये देश की जनता को पता चल गया है और इसलिए अपनी कुछ बताने का नहीं, सिर्फ घोषणा करना, जुमलेबाजी करना और गांधी परिवार पे अटैक करना, बस उसके आधार पे ही अपनी राजनीति नरेंद्र मोदी जी आपने 10 साल कर ली है. अब ये नहीं चलेगा. आपको आपका हिसाब देना पड़ेगा और आपका हिसाब कुछ नहीं है. आपने देश के लोगों को नोटबंदी, सबसे बड़ा कल ही दिन था उसका, नोटबंदी का सालगिरह सब लोग मनाते उसका, क्योंकि वो देश के लिए काला दिन था. देश का नहीं तो दुनिया का सबसे बड़ा भ्रष्टाचार अगर कोई चीज़ हुआ होगा तो नोटबंदी था. 8 तारीख नवंबर की रात की 8 बजे हम सब लोग याद रखते हैं उसको, 2016 की बात. तो ये भ्रष्टाचार, दुनिया का बड़ा भ्रष्टाचार नोटबंदी के माध्यम से आपने किया. उसके बारे में बताइए क्या हुआ फ़ायदा. आपने GST लाया, GST में किसका फ़ायदा हो रहा है, तुम्हारे मित्रों का कितना हो रहा है और लोगों को कैसे लूटा जा रहा है वो बताइए. आप वो नहीं बताएंगे. पूरे देश की जनता को, युवाओं को बेरोजगार कर दिया आपने. पकौड़े तलने की बात करते हो, वो बात नहीं करेंगे. इस तरह के जुमलेबाजी अब नहीं चलेगी. देश की जनता होशियार हो चुकी है और अब इनको 5 राज्य में लोग अच्छा तमाचा देने वाले हैं और कांग्रेस ही 5 राज्यों में जीतेगी. गरीबी प्लस OBC ऐसा एक चुनाव चल रहा है, ऐसा लगता है? देखो, मूल सब्जेक्ट वो नहीं होता ना. तुम OBC के प्रधानमंत्री हो, मैं पिछड़े जाति के हो, तो देश का प्रधानमंत्री ने कभी जात बताने का नहीं होता. देश का प्रधानमंत्री होता, वो देश के हर जाति धर्म के लोगों का मुखिया होता है. लेकिन अपना ये पहले प्रधानमंत्री ऐसे कि वो अपनी जात और धर्म बताकर
देश में राजनीति कर रहे हैं। तो फिर वही सवाल राहुल गांधी जी ने पूछा उनको, पार्लियामेंट में पूछा कि आप ओबीसी की जातीय जनगणना के बारे में बात करो, तो वो बात करने को तैयार नहीं हो, तो गरीब ही जाते हैं ऐसा बोल रहे हैं। तो इनकी नीयत में क्या है, ये असलियत क्या है, वो अब लोगों को पता चल गया है। तो इसलिए ये जुमलेबाजी जो बीजेपी की जो बार बार रही है, नरेंद्र मोदी जी की और अमित शाह जी की रही है, वो अब देश की जनता को देश की जनता समझ चुकी है। महादेव याप के बारे में जिस तरह से बवाल किया, तो उसमें बीजेपी के लोग इन्वॉल्व है, पर दिखाने के जो स्टाइल था कि भूपेश बघेल ही महादेव याप के मुखिया है, तो अब सामने तो सब आए, कुछ आरएसएस के भी लोग उसमें शामिल है, इस तरह की बात आई है। तो भ्रष्टाचार के मास्टर माइंड अगर कौन है तो बीजेपी है, ये अब स्पष्ट हो चुका है। जितने भी इनकी सरकार आने के बाद देश में इतनी आप आए और याप में जनता को लूटा है, ऐसे कई आप आए। अपने आप ही बुरा याप आया था, अपने आप ही अभी एक डायमंड एक्सचेंज का आया, वो चीन वाला याप, तो उसमें तो लोगों ने आत्महत्या की है। तो इनके ज़माने में क्यों आ रही इस तरह के आप? कांग्रेस के ज़माने में ऐसे कोई आप नहीं है। तो ये जनता को लूटने का काम जिस तरह से ये डिजिटल व्यवस्था के आधार पर किया जाता है, क्रिकेट के बुकियों को उनके जो जितने डॉन हैं उनको संभालने का काम कौन कर रहा है? तो बीजेपी कर रही है। तो इसलिए अब ये बात सब सामने है। ये तो 6-7 साल का ये आदमी है, कोई ये भूपेश बघेल के जमाने में पैदा नहीं हुआ है, ये बीजेपी के राज में पैदा हुआ है। और बीजेपी के राज में वो आज करोड़ों रुपया, 200 करोड़ की शादी किया उसने अभी अपनी दुबई में। तो उसमें कौन कौन गए थे उसके फ़ोटो भी उन्हें जाहिर करना चाहिए शादी में, तो सब सामने आएगा। तो वो अब छत्तीसगढ़ में नहीं तो पूरे देश में ये महादेव याप बीजेपी ने ही पैदा किया और उसको जनता को लूटने की व्यवस्था बनाई। 5 राज्यांमध्ये निवडणुका आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुकांचा प्रचार सुरू आहे, पंतप्रधानांपासून ते संपूर्ण देशभरामध्ये भाजपचे नेते या राज्यांमध्ये तळ ठोकून आहे, पण दुसरीकडे काँग्रेसचे नेते जे आहेत ते काही तिकडे गेलेले दिसत नाही फार तळ ठोकून। पृथ्वीराज चव्हाणांनी मागे जेव्हा 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या तेव्हा खंत व्यक्त केली होती की ज्या पद्धतीने भाजप आपले नेते बाहेर पाठवतात निवडणुकीच्या काळात, आमची काँग्रेस पाठवत नाही। सध्याही परिस्थिती तीच आहे। काय वाटतं, तुम्ही सुद्धा पुढे गेलेले दिसत नाही आहे 5 राज्याच्या निवडणुकीच्या? आपल्याला आपल्याला आता हे नाही, जो माझा रिपोर्ट आहे मी कुठे कुठल्या राज्यात गेलो, आम्ही सगळीकडे फिरतो आहे। 5ही राज्याचं मी तुम्हाला अहवाल सांगतो आहे। पण या पद्धतीचं करून आणि बीजेपी खरं तर आपल्याला लक्षात असेल की ते प्रचारकच आहेत। एकीकडे देशामध्ये लोक कोरोनाने मरत होते, गंगा नदीमध्ये प्रेतांचा खच निर्माण झालेला होता आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री वेस्ट बेंगॉलच्या प्रचारात होते। ते हे प्रचारकच आहे, हे देश चालवणारी लोक नाही आहेत। यांना निवडणुका कशा जिंकायच्या, कसं खोटं बोलायचं यांचं पूर्ण अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाच्या आधारावर हे प्रचारक म्हणून काम करतात आहे। पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं काय असेल तर मला माहिती नाही ते कशा आधारावर बोललेत, पण भाजपचं जे तुम्ही सांगितलं की सगळे प्रधानमंत्र्यापासून सगळे लोक निघाले, तर मग वेस्ट बेंगॉलच्या परिस्थितीमध्ये काय परिस्थिती झाली होती आपण सगळ्यांनी पाहिलं। लोक मरताना, अगर देशाचा प्रधानमंत्री एकीकडे लोक मरत असतील, आता तर खरं तर प्रधानमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी मणिपूरमध्ये जाऊन बसायला पाहिजे। या निवडणुका येतील जातील, या लोकशाहीची एक 5 वर्षाची परंपरा आहे, संविधानिक व्यवस्थेचे आधार होतात, पण तुम्ही देशाचे राज्यकर्ते म्हणून अगर गवगाव करत असाल तर मणिपूर या देशाचा एक जवतो आहे, तिथं का जात नाही? या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ना। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही जी प्रचारकांची व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे, ती प्रचारक त्यांचं कामच आहे। ते उद्या सत्तेत नाही राहिला तरी त्यांचा प्रचार चालूच राहणार आहे। त्याच्यामुळे हे प्रचारकांची व्यवस्था आहे। काँग्रेसचे नेते आपल्या पद्धतीने प्रचार करतात। आमचे नेते राहुल गांधीजी असतील, प्रियंकाजी असतील, आमचे जेवढे काही मोठे नेते आहेत आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करतात। थँक्यू। एक मिनिट, धनगेकर मोर्चा काढणार आहे ललित पाटील प्रकरणावर, काँग्रेसचा मोर्चा असणार आहे की धनगेकरांचा असणार आहे हिवाळी अधिवेशनावर? काँग्रेसचा आमदार तर काँग्रेसच नेतृत्वात होणार आहे, काँग्रेसनेच भूमिका ठेवलेली आहे। थैंक यू। भाऊ, तो राम मंदिर के मामले में कमलनाथ ने कहा है कि बीजेपी ऐसे डील करी जैसे कि प्राइवेट ऑफिस है राम मंदिर। क्या मानते हैं आप, जिस तरह से प्रोग्राम हो रहा है देश भर में राम मंदिर को लेके? बराबर है, कमलनाथ जी ने कोई गलत नहीं किया कि देश की जनता ने अपने श्रद्धा का अयोध्या में
भगवान श्री राम का भव्य मंदिर बने। इस आस्था के आधार पर देश की जनता ने उसमें अपने मेहनत का पैसा उसमें लगाया। तो ये तो देश का उत्सव होना चाहिए। बीजेपी अगर ये पाप कर रही है, ये वो बीजेपी का ही राम मंदिर है, तो ये तो सबसे बड़ा पाप है। अगर भगवान के नाम से भी अगर राजनीति अगर बीजेपी कर रही है तो बीजेपी सबसे बड़ा पाप कर रही है, यही हम कहेंगे। और मैं खुद हमने उसमें पैसे दिए हैं, वो हमारी आस्था का विषय है, हमारा दायित्व बनता है। मैं हिंदू धर्म का हूँ तो मेरा दायित्व बनता है भगवान श्री राम का भव्य मंदिर बने, यह हमें भी लगता है। खुद राजू जी ने वहाँ पे शिलान्यास किया था, आप सबको याद है। तो ये जो इशू है, बीजेपी जिस तरह से राजनीति कर रही है, ये हिंदू धर्म के लिए खतरा है। आप जिस तरह से कह रहे हैं कि आपने पैसे दिया है, सबका मंदिर है, तो कि कांग्रेस के नेता भी शामिल होंगे इस कार्यक्रम में जब होगा तो? देखो, जिस तरह से राजनीति आपने शुरुआत की है, आपने बताया कि जिस तरह से बीजेपी वहाँ पे राजनीति कर रही है, कि बीजेपी का ही सब कार्यक्रम है, वो इस तरह से जो माहौल पूरे देश में बनाया जा रहा है वो स्पष्ट है ना। हम जाएंगे ना, हमारा श्रद्धा का स्थल है, हम अयोध्या जाएंगे। मैं जाके भी आया अयोध्या। लेकिन मेरा ये कहना है कि जिस तरह से राजनीति कर रही है सत्ता में बैठी बीजेपी भगवान श्री राम जी के मंदिर के आधार पर, तो ये सबसे बड़ा हिंदू धर्म के लिए खतरा है। उद्घाटन कार्यक्रम में कांग्रेस नेता शामिल होंगे क्या? भाई, उद्घाटन अलग है, उद्घाटन से ही राम जी मिलेंगे ऐसा नहीं ना। वो तो राम जी छोटे बन जाते और देश के प्रधानमंत्री बड़े बन जाते हैं। तो ऐसे जो कल कपट करने वाले, जो छल कपट करने वाले लोगों के साथ में दर्शन करने का कोई मतलब नहीं ना। राम जी से हम खुद ही भगवान श्री राम से हम जाके मिल सकते हैं, तो उसमें क्या तकलीफ है। लेकिन जिस तरह से राजनीति जो बनाई जा रही है वो ही हिंदू धर्म के लिए खतरा है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।